गारखेड धरण तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे आत्ता नुकताच मी गावावरून मुंबईत पोहोचत असताना एका दुर्घटनेबाबत मला माहिती मिळाली. त्या दुर्घटनेबाबत व्यक्त होण्यासाठी खास मी आलेलो आहे. सर्वप्रथम या दुर्घटनेत बळी पडलेल्या त्या बहीण भावाच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना मी करतो. 2-3 गोष्टी या दुर्घटनेच्या माध्यमातून मला सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट जी सांगणार आहे ती पण वेदनादायक आहे. दुसरी बाब जी सांगणार आहे ती पण वेदनादायक आहे आणि तिसरी बाबसुद्धा वेदनादायक आहे. एकंदरीत या घटनेच्या पाठी असणाऱ्या तिन्ही गोष्टी प्रचंड वेदनादायक आहेत आणि त्या व्यक्त करण्यासाठी खरं तर मी आलो आहे. बाबूराव बागुलांनी एका पुस्तकात मरण स्वस्थ होत आहे असं 25 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं होतं. खरं तर तो ग्रंथसुद्धा प्रकाशित झालेला होता आणि मराठीतसुद्धा अनेकदा आपण असं म्हणतो, आपण अनेक लोकांच्या तोंडातूनसुद्धा ऐकलेलं आहे की मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. जगणं हे सुद्धा किती अवघड होतं आणि मरण झाल्याच्या नंतर त्यातून आम्हाला सुटका मिळाली अशी भावना काही लोकांना त्यांच्या जीवनात आलेल्या समस्या, अडचणी त्यातून मुक्त होण्यासाठी मरण किंवा मृत्यू हा खरं तर त्यांना त्यातून सुटका आहे की काय अशी परिस्थिती काही लोकांची असते. त्याच्याही पलीकडे जाऊन मृत्यूनंतरही काही लोकांची सुटका होत नाही. अशीच काही बाब मला वाटते आजच्या या घटनेमधून मला दिसते. सर्वप्रथम घटना काय आहे, जी दुःखद घटना आहे त्याबाबत मी आपल्याला सांगतो. गारखेड धरण तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा हा एक अतिदुर्गम भागात असणारा एक तांडा. 2-3 छोटे छोटे तांडे आहेत. त्या छोट्याशा तांड्यामध्ये एक धरण आहे. नावातच गारखेड धरण असल्यामुळं साहजिक आहे की मोठं धरण त्या तांड्याच्या बाजूला आहे, पाठीमागे आहे. खरं तर बंजारा किंवा गोरमाटी आपण बालपणीतीच जन्माचा जो मासळीर पिलपिला नाही, आपण तळायमं, वावडीमं, खाळ्यामं, कथी आपण पोहेर शिकलाच आणि पोणूही आपण अविभाज्य अंगाचं आणि गोरमाटीत शिजाप्रेनं पोहताही नाही असं शक्यतो रे नाही. परंतु आत्ता हा समाजही अन्य समाजाच्या नवीन ज्याला म्हणतो आपण चालीरीती किंवा नवीन संस्कार किंवा अंधश्रद्धात्मक काही ज्या गोष्टी आहेत त्या अंधश्रद्धेच्या गोष्टीमागे लागून तो स्वतः विसरून, जसं पूर्वी आघाडी आपण येड करते ते, शिकार करते ते, सस्या लाही मारण लाते ते, मात्र हरेक परिस्थितीमध्ये जगेर शिकवण किंवा शिकवाडी किंवा शिक आपले लोकून व्यक्ती आणि वरमाहिती व परिस्थितीवर मात करताना जगेर शिकले ते मात्र मागच्या काही काळात हा समाज अन्य समाजाच्या संपर्कात आला. तांडा सोडून तो गावात आला आणि आपली विशेषता सोडून, म्हणजे आपली गुणवैशिष्ट्ये किंवा आपली ताकद विसरून तो अन्य समाजाच्या सोबत आल्यामुळं अन्य समाजाच्या ज्या काही कुळचट भावना, संकल्पना आहेत त्यात तो गुरफटला आणि त्यातून कदाचित ही गोष्ट पुढे आली. सांगण्याचा उद्देश हा की गारखेडमध्ये एका मुलाने तरुणपणातच किंवा बालवयातच आजन्म ब्रह्मचर्य राहून संत सेवा किंवा आध्यात्मिक कार्य करण्याचं ठरवलं. खरं तर ही एक क्रांतिकारी पाऊल आहे. या युगात त्यांनी असा निर्णय घेणं खरं तर क्रांतिकारी पाऊल आहे. पण दुसरी दुर्दैवी बाब अशी की गारखेड धरणात राहूनही त्या मुलाने किंवा त्या महाराजाने किंवा त्या बालब्रह्मचारी आमच्या बाळाने पोहणं शिकलेलं नसल्यामुळे दुर्दैवी त्याचा आज बुडून मृत्यू झालेला आहे. खरं तर हे अशा दुःखाच्या वेळी ज्ञान किंवा असं प्रबोधन करणं योग्य होणार नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला प्रत्येकाला जाणीव आहे किंवा माहिती आहे की एक घटना किंवा एक आपण शिकवण देताना किंवा एक सकाळी परिपाठ करताना आपण विद्यार्थ्यांना असं सांगत असतो की एक ज्ञानी व्यक्ती नावेमध्ये बसलेला असतो आणि नावाडीत नाव हाकत असतो. ज्ञानी व्यक्ती त्या नावाडीला विचारत असतो की तुला ह्या देशाचं नाव माहिती आहे का, तिथला राजा माहीत आहे का, या दुनियेतलं ज्ञान माहिती आहे का. हे विचारताना अचानक ती नाव बुडायला लागते आणि तो नावाडी त्याला म्हणतो की हे ज्ञान सगळं फिके आहे. जीवनात जगत असताना आपल्याला जगण्यासाठीची जी कौशल्य लागत असतात ती कौशल्य आपल्याजवळ असला तर आपल्या ज्ञानाला महत्त्व आहे. आणि तो नावाडी वाचतो आणि तो दुर्दैवी जो ज्ञानी व्यक्ती आहे तो बुडून मरतो किंवा मृत्यू पावतो. म्हणायचा उद्देश आहे की या दुर्दैवी घटनेतही असंच घडलेलं आहे.
गारखेड धरणमध्ये राहणाऱ्या या तरुण मुलाला दुर्दैवी पोहणं नसल्यामुळे आपल्या मृत्यूला समोर जावं लागलेलं आहे आणि त्या मृत्यूसोबत स्वतःच्या मृत्यूसोबत आपली बहीणही त्यामध्ये बळी पडलेली आहे. ही झाली पहिली गंभीर बाब. दुसरी गंभीर बाब ही आहे की ज्या कारणामुळं ते मृत्यू पडलेत त्याला 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे पाणी. तांडा म्हटलं की अति दूरवर राहतो. दुसरा, भौतिक सुविधेपासून तो वंचित राहतो. तिसरा, त्यांनी सातोजन्मी समस्यांना समोर जावे असे संस्कार त्या तांड्यातल्या लोकांवरही असतात आणि किंबहुना काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पण असतात. त्यांनी ते सतत ते समस्येच्या गर्तेत राहिलं पाहिजे आणि ते राहिलंच पाहिजे, कारण तांडा आहे, त्यांनी ती समस्या भोगलीच पाहिजे. आणि आम्हीही सातजन्मी हेच करायचं, समस्या ही आपली पाठ सोडणार नाही, या आविर्भावात आम्ही पण जगत असतो. पाणी नसल्यामुळं तो मुलगा किंवा तो बालब्रह्मचारी महाराज धरणावर जातो आणि बहीणही पाणी नसल्यामुळं कपडे धुण्यासाठी तलावावर जाते आणि दोघे दुर्दैवी त्यामुळे मृत्यू पावतात. खरं तर पाणी नसल्यामुळे ही घटना घडली. दुसरी घटना, पाणी का नाही तांड्यात, तर लाईट नाही आहे 2-4 दिवसापासून. सध्या परिस्थिती बिघडलेली आहे, विजेचं कनेक्शन नाही. गावात शहरात अगदी 2 मिनटासाठी लाईट गेली तर आपण भडीमार करतो. तिथला वायरमन असेल, तिथला इंजिनियर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, कोणी असेल, 2 मिनटात लाईट जर आली नाही तर आपण भडीमार करतो आणि पूर्ववत करण्यासाठी 5 मिनटाच्या आत आपण ती लाईट कनेक्शन देतो. 5 दिवस झाले या तांड्यात लाईट नाही अशी मला माहिती मिळाली आणि 4-5 दिवसापासून तिथे पाणी पुरवठा पण होत नाही. रस्ताही जायला नीट नाही आहे त्या गावात तांड्यात. खरं तर 76 वर्ष झाली तरी अजून ही समस्या आहेच प्रत्येक तांड्यात. सुदैवाने आत्ताच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चांगली योजना आणलेली आहे, लमान तांडा समृद्धी योजना. यापूर्वीसुद्धा तांडा समृद्धी योजना म्हणजे तांडा सुधार योजना होती. दुर्दैवाने त्या योजनेबाबत आता मला बोलता येणार नाही, हा विषय पण नाही आहे आजच्या या व्हिडिओ मागचा. पण या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ही समस्या आहे. आणि तिसरं सगळ्यात शॉकिंग कारण हे आहे या घटनेमागचं, ह्या मृत्यूनंतर ह्या बालकांना म्हणजे त्या बाळाला, त्या महाराजाला न्याय मिळणार आहे त्याचं पोस्टमॉर्टम करून, किंवा त्याच्या वडिलांनी जो आज 20-21 वर्षाच्या मुलाला हरवलेला आहे, 20-22 वर्षाची त्याची मुलगी हरवलेली आहे, एवढे वर्ष जो काबाड कष्ट करून त्यांनी ते मुलाला वाढवलं, त्या मुलीला वाढवलं, त्या मुलीच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर त्या आईवडिलांना मृत्यूचे 2 धक्के तर बसलेले आहेतच, शिवाय त्यांना काही लाभ मिळणार नाही. याचं कारण असं की लोकांची भावना अशी आहे, किंबहुना त्यांना असं सांगण्यात आलं की हा बालब्रह्मचारी महाराज आहे, त्याचं पोस्टमॉर्टम करू नये. आपण कुठल्या युगात जगतो आहे? एकतर आपण या युगाच्या सानिध्यात येऊन आपली स्वतःचं अस्तित्व घुरमाटीकरण जे वागते ते रहते ते ही सारी भुला ना की जा. पण आप जगेर देखादेखी जर आपण जोग बदलाच लिदेचा तो पण जोग बदला लिदेचा हो असं बी तिथं वागू नये. कोरीकोरजू वागरेचं जे लोक नवीन वातं स्वीकारली द्यायचं तो तमावो शिजावरे पोस्टमॉर्टम वेदेंचा आवाज. पोस्टमॉर्टम विहोतच म्हणून काहीतरी वर याडी बापेन लाभ मिळे, वनूर बी मृत्यूनंतर म्हणून काहीतरी लाभ मिळे, मात्र ते होताना दिसत नाही. मी अनेक लोकांना तिथं बोललो, तिथल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांशी बोललो, परंतु दुर्दैवाने मला आता तिथं जाईपर्यंत या दोघांवर कदाचित अंत्यसंस्कार होईल म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला ही भावना व्यक्त करावी लागत आहे. माझ्याही तांड्याची, माझ्याही गावाची समस्या होती. 10-11 जणं दुर्दैवाने मृत्यू पावल्यानंतर माझ्या तांड्यात पाण्याची व्यवस्था झाली. याबाबतीत मी अनेक वेळा प्रसारमाध्यमातून, समाज माध्यमातून आणि शासकीय दरबारी पाठपुरावा करून तांड्याला एक योजना मिळवून दिलेली आहे किंवा मिळवून घेतलेली आहे आम्ही लोकांनी. तशीच योजना गारखेडमध्ये पण आहे, आता ती मिळालेली आहे. परंतु आपण सिरियस नसल्यामुळं प्रशासन किंवा ह्या योजना आपल्याला किती फलदायी असतात, किती फायदेशीर असतात आणि अशा घटना घडल्याच्या नंतर त्यानंतरही किती लाभ असतात हे आपण विसरून हे घटनेस कारणीभूत असणारे ते दोन्ही मृतकं त्यांच्याच खांद्यावर आपण त्यांचीच समस्या टाकून आपण बिलकुल बेजबाबदारीने, आता तो महाराज आहे त्याला आता ते अंत्यसंस्कारही कसे करणार आहेत माहिती नाही आहे, पण त्याचं पोस्टमॉर्टम करू नये. ती मुलगी दुर्दैवाने एका ऊसतोड मजुराची मुलगी आहे, ती बाहेर कुठेतरी त्या गावात राहत होते, तिकडे तिनं लग्न केलं वगैरे वगैरे. पण मूळ समस्या ही ती ऊसतोड मजूर असल्यामुळे आणि ऊसतोड मजुरी का करावी लागली त्यांची परिस्थिती असल्यामुळे ह्या सगळ्या
समस्येकडं आपण कानाडोळा करून दुर्दैवाने त्या मृतकांच्याच समस्या आणि मृतकच हे स्वतः कसे जबाबदार आहेत असं दाखवून देतो की काय, असं मला वाटतं. आपल्या या दोन्ही मृतात्म्यांना शांतीसह आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी लाभो ह्या प्रार्थनेसह मी माझ्या गावातल्या 2 घटना सांगून समारोप करतो. मी पण बालवयात असताना, मी विद्यार्थी अवस्थेत असताना माझ्या गावातील प्रदीप बालचंद राठोड नावाच्या माझ्या चुलत भावाच्या मुलाला मी अशाच एका तलावातून वाचून काढलेलं आहे, आणि खास करून गुढीपाडव्याच्या दिवशी. दुसऱ्या माझ्या एक तुकाराम राठोड बंधूच्या मुलाला त्याची डेड बॉडी मी विहिरीतून बाहेर काढलेली आहे. कट्टीचे पोहणाऱ्यांपैकी मी, हरिचंद जाधव असे 2-3 मुलं अगदी लहान वयातच पोहायला शिकलो, म्हणून दुर्दैवाने नाही म्हणता येणार, सुदैवाने आम्ही त्या 2-3 घटनेचे साक्षीदार राहिलो आणि 1-2 लोकांना वाचू शकलो, किंवा 1-2 दुर्दैवाने त्या मुलांना आम्ही वाचू शकलो नाही. अशीच घटना, अशीच गोष्ट ह्या गारखेड धरणाच्या ह्या दोन्ही भावंडांनी जर का ते पोहणं शिकून, किंवा आपण गोरमाटी नाही जर वर येते, कदाचित आपले लोक नाही वो आंघाडीतीच मळ भळण रहते, तो आज बच जाते परिस्थितीवरून बचाल येते, परंतु दुर्दैवी ती वो गामेर कुरीकोर एरोवर संपर्केम जाहीर येते. इथून ते पोहरादेवीला पायी गेले, तिथून ते वापसही आले, आणि इथं येऊन त्यांचा असा दुर्दैवी अंत होतो. खरं तर आपण कुठं चाललो आहे या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. आपण पायी पोहरादेवीपर्यंत जाऊ शकतो. 7-8 दिवस किंवा महिनाभर त्या मुलाने प्रवास केला असेल, परंतु आयुष्याच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्यामुळे आपला जीवन सुकर होऊ शकतो किंवा वाचू शकतो, ती गोष्ट ह्या दुर्दैवी बाळाने केली नाही, किंवा तसे संस्कार आम्ही देऊ शकलो नाही, किंवा तशी परिस्थिती आम्ही त्या मुलांपर्यंत येऊ दिली नाही. 21व्या शतकात आणि एवढ्या आधुनिक AIच्या युगात सुद्धा आपण अशा घटनांना बळी ठरतो आहे. खरं तर हे खूप दुर्दैवी आहे. दुसरी घटना सावरगाव तेली, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणामध्ये आत्ताच घडलेली घटना आहे. एक महिला तांड्यात येत असताना ती ज्या रस्त्याने येत होती तो रस्ता अरुंद होता आणि छोटासा पूल असल्यामुळे त्या पुलावरून पाणी वाहून जात होता, त्यात ती वाहून जाणार होती. दुर्दैवाने ती गेलीही असती, तिचा अंत झाला असता, परंतु त्याच गावातील काही तरुण बहादूर मुलांनी त्या बाईला वाचवलं. ती बाई वाचली, ती मुलंही वाचले. त्या बहादूर मुलांना सलाम. अशीच बहादूर मुलं तांड्यापेढ्यातील तयार झाली पाहिजेत. आज तशीच मुलं तयार राहिली असती, आणि आमचा हा कृष्ण तोही जर का खरं तर त्या आमच्या सावरगाव तेलीच्या मुलांसारखा बहादूर किंवा पोहणारा राहिला असता, तर त्यांनी स्वतःलाही वाचवलं असतं, आपल्या बहिणीलाही वाचवलं असतं. परंतु कृष्णच आज या एकंदरीत श्रद्धा अंधश्रद्धा म्हणता येणार नाही, पण या वारी दिंडी ये चक्रव्यूहमय अडकन स्वतः दुर्दैवी अंतवेगो और बदले नाही. अत्यंत वेदनावेरीचं हे सब वेदना व्हिडिओर माध्यमेती व्यक्त करणं योग्य जरी बी वाटणं हे तरी मन व्यक्त करणं करून वाटो कारण व्यक्त करूची एक प्राध्यापक हमारा तांडे में उन्होंने नाम लेणं उचित कोणी वाटा आचे पदेप्स वो सुद्धा प्राध्यापक करण लागो जेर बाद एके वावडी माई वो पडगोतो वन हम दितीन छिचा पर उच काढली ते करण आजू जिवंतच ही केतुळा मन मार स्वतार जीवनेमाई बी मग सार्थकी किदो कदाचित मग कौशल्य स्वीकार किदो कारण मै बी जिवंत रेगो आणि 3-4 लोकून मग बचा नाको असेच पद्धतीर हरेक तांडेमाईर बालबचा शिक्षण शिकतो म्हणा जीवन जगतो म्हणा जीवनेनं आवश्यक जे वातचं वो जरूर शिकणं आणि जीवनावश्यक वस्तू जेचं वो कशा पद्धतीर आपण मला सकाळचा एर बदले विचार करणं आणि जे जीवनेनं बिलकुल गरजेची नाही अशी वात वर्ज्य करणं या वेळा पिढी घडायचं आपण नवतरू प्रयत्न करू असे प्रार्थना करताना कृष्ण आणि वर भेनेनं भगवान शांती द असे प्रार्थना करून थांबू.